नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम. हॅलो सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे. मी आज आपल्यासमोर बँक ऑफ बरोडानी जी ऑफिस असिस्टंट पिऊन यांच्याकरिता जी वॅकन्सी काढली होती या संदर्भात थोडीशी माहिती देणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की यावर्षी ही वॅकन्सी आली होती. 500 पदांसाठी भरती होती. मात्र ह्या 500 पदांची भरतीसाठी 1 लाख ॲप्लिकेशन्स आल्यामुळे ही भरती नियमित जे एक्झामिनेशन व्हायला पाहिजे त्याप्रमाणे ही झाली नाही आणि नंतर ही पोस्टपोन करण्यात आलेली आहे. आता बँकेच्या वेबसाईटवरती म्हणजे बँक ऑफ बरोडाच्या वेबसाईटवरती तुम्हाला एक्सपेक्टेड शेड्यूल जो आहे तो फेब्रुवारी-मार्चमध्ये ती 2026मध्ये पोस्टपोन केल्याचं दिसत आहे. म्हणजे आता बँकेने ऑफिशियली सांगितले की तुम्ही तयारीला लागा, फेब्रुवारी-मार्चमध्ये ही वॅकन्सीची एक्झामिनेशन घेणार आहे. ऑलरेडी फॉर्म भरून झालेले आहेत. हॉल तिकीट तुम्हाला जानेवारीच्या मिडनंतर एक्सपेक्टेड आहेत, प्रत्येकाला येतील. मात्र बरेचसे विद्यार्थी ज्यांनी हे फॉर्म भरलेले आहेत हे याची वाट बघत आहेत, एक्झामिनेशन कधी होणार. मोस्टली एक्झामिनेशन 3 महिन्यानंतर होते, पण ही 6 महिने झाली तरी परीक्षा झालेली नाही आहे. मी तुम्हाला या परीक्षेसाठी जी तयारी लागणार आहे आणि या परीक्षेचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि मटेरियल्सबद्दल तुम्हाला दाखवणार आहे. कारण याच्यानंतर मी अजून एक यूट्यूब बनवणार आहे, ते ह्या पेपर सेटचा सराव कसा करायचा, परीक्षेचा स्वरूप कसं असेल ते तुम्हाला मी दाखवणार आहे. पहिलं म्हणजे यामध्ये इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती जरा आपण जस्ट बघूया की कुठल्या गोष्टीवरती मी स्ट्रेस केलेलं आहे. बघा की अनएक्सपेक्टेड कॉम्पिटिशन लेवल्स याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अनएक्सपेक्टेड कॉम्पिटिशन लेवल्स. While the bank initially released 500 vacancies expecting a manageable number of applicants, over 1 lakh people have applied, leading to significant changes in the selection process. आता हे सिग्निफिकंट चेंजेस जे आहेत सिलेक्शन प्रोसेसमध्ये हे काय आहे बघूया. म्हणजे 500 जे पदं होती त्यासाठी त्यांना एक्सपेक्टेड होतं की साधारण ॲप्लिकेशन जे आहेत ते लाखाच्या आधी म्हणजे 50,000च्या आसपास येतील. पण 1 लाख झाल्यामुळे ऑल ओव्हर सेंटर्स ही ऑनलाईन परीक्षा आहे, त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात जे विद्यार्थी जे आहेत त्यांनी अप्लाय केल्यानंतर त्यांना परीक्षेसाठी गैरसोय होऊ नये म्हणून ही प्रोसेस थोडीशी चेंज करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये 1 लाखाच्या वरती अर्ज आलेत, बँकेने सांगितलेलं आहे. त्यामध्ये चेंज इन द एक्झाम स्ट्रक्चर काय असणार. आता बघा की एक्झाम स्ट्रक्चरच्या चेंजमध्ये ते व्हॉल्यूम हाय असल्यामुळे कॅन्डिडेट्सला या सिंगल स्टेज एक्झामिनेशन होती, म्हणजे ही स्टेज सिंगल होती. आता ती 2 स्टेजमध्ये झालेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रिलिम्स आणि मेन्स अशी परीक्षा होणार आहे. म्हणजे नॉर्मली ज्या IBPSच्या क्लेरिकलची परीक्षेची पद्धत जी असते, एक पूर्वपरीक्षा असते आणि एक मुख्य परीक्षा प्रिलिम्स आणि मेन्स, त्या मेथडमध्ये ही कन्वर्ट होणार आहे. पण आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही परीक्षा जी घेणार आहे ती घेताना मॅनेजमेंटने याचा कुठला विचार केला आहे की जर पूर्वपरीक्षेची जर आपण घेतली आणि त्यामध्ये जर आपल्याला 500 विद्यार्थी मेन्सला आपल्याला सिलेक्ट करायचे असतील तर त्यामध्ये समजा 1 लाख लोकांनी अप्लाय केलं आणि समजा धरून चाला की 60-70 हजार किंवा 50,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर त्यामधून जी चाळणी परीक्षा असते किंवा त्याच्यामध्ये जी गाळता येतील विद्यार्थी ते जास्तीत जास्त विद्यार्थी मेरिटप्रमाणे ही कमी करण्यात येईल. आणि मुख्य परीक्षेला प्रामुख्याने जर 5 मध्ये 1 विद्यार्थी म्हणजे समजा 500 पदं असतील तर गुणिले तुम्ही बघा की 5 गेले तर 2,500 विद्यार्थी. म्हणजे मला असं वाटतं की 10 मध्ये 1 किंवा 5,000 विद्यार्थी मुख्य परीक्षेला सिलेक्ट करतील ह्या 1 लाखामधून पूर्व परीक्षामधून. आणि मग मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही पास झालात तर याच्यामध्ये मुलाखत इंटरव्ह्यू नाही आहे, डायरेक्टली सिलेक्शन आहे. त्यामुळे या परीक्षेमध्ये पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा व्हायची शक्यता आहे. द ऑनलाईन एक्झामिनेशन आर टेंटेटिव्ह शेड्यूल टू टेक प्लेस इन कधी होणार आहे, साधारण फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये, म्हणजे फेब्रुवारी एंडिंग किंवा फर्स्ट वीक ऑफ मार्चमध्ये ही परीक्षा होण्याची शक्यता आहे. आता एक्झामिनेशन विल कंडक्टेड इंग्लिश विथ द ऑप्शन टू सिलेक्ट सेकंड लँग्वेज बेस्ड ऑन द ऑफिशियल लँग्वेज ऑफ द कॅन्डिडेट स्टेट. म्हणजे याचा अर्थ की सेकंड लँग्वेज आपली कशी आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी आहे, इतर राज्यामध्ये जर आपण कर्नाटकमध्ये गेला तर कन्नड असेल, आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू असेल की ओरिसामध्ये ओरिया असेल, तर त्याप्रमाणे ज्या ज्या राज्यामध्ये ही वॅकन्सीचे फॉर्म भरले गेले आहेत ते सेकंड लँग्वेज ऑप्शन त्यांनी ते सिलेक्ट करायचं आहे. मात्र इंग्लिश पेपर वगळता बाकीचे सगळे पेपर आहेत, जसं आता तुम्हाला टेस्ट ऑफ रिझनिंग पेपर आहे किंवा गणिताचा पेपर आहे किंवा जनरल अवेअरनेसचा पेपर आहे, हे त्या ऑफिशियल लँग्वेजमध्ये तुमची जी रिजनल लँग्वेज आहे त्याच्यामध्ये किंवा इंग्रजीमध्ये अशा 2 भाषेमध्ये येतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामध्ये ओरिजिनल पेपरचा पॅटर्न होता जो
जेव्हा फॉर्म आला तुम्ही फॉर्म भरताना हा पॅटर्न असं होता की इंग्लिश लँग्वेज होतं, जनरल अवेअरनेस होतं, त्याच्यानंतर अर्थमॅटिक होती, रिझनिंग हा पेपर होता आणि त्याच्यामध्ये 25 प्रश्न है ना तुम्हाला कंप्लीट करायचे इन 20 मिनिट्स. म्हणजे प्रत्येकाला 4 पेपर होते आणि तुम्हाला 20-20 मिनिटाची ही परीक्षा होती. म्हणजे तुम्हाला एकदम 4 पेपर होते पण प्रत्येक पेपरला 20 मिनिटं दिली होती. अशी टोटल 80 मिनिट्स होती आणि त्याला 100 क्वेश्चन्स त्यांनी दिले होते की 100 प्रश्न 80 मिनिटाची परीक्षा आणि प्रत्येकी तुम्हाला 20 मार्क ही दिली होती. आता बघा हा पॅटर्न तुमचा ओरिजिनल पॅटर्न होता की या पॅटर्नमध्ये तुम्हाला प्रत्येकी ही जी परीक्षा आहे ही आधी जो पॅटर्न होता तो असा होता 20 मिनिटाची, ही 20 मिनिटं, ही 20 मिनिटं आणि ही 20 मिनिटं अशी दिली होती आणि टोटल तुम्हाला 80 मिनिट्समध्ये परीक्षा द्यायची होती. त्यामध्ये विषय कोणता होता? इंग्लिश लँग्वेज, बँकिंग नॉलेज, जनरल ऑर इकॉनॉमिक अवेअरनेस आणि रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा एकत्र पेपर दिला होता. आता खरं बघितलं गेलं तर तुमची ही परीक्षा 2 टप्प्यात होईल, म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. आता IBPSचा पॅटर्न कसा असतो तर IBPSच्या पॅटर्नमध्ये पूर्व परीक्षा जी असते त्याच्यामध्ये 3 पेपर असतात. एक असतं न्यूमेरिकल ॲबिलिटी असतो, एक असतो इंग्लिश लँग्वेज असतो आणि एक रिझनिंग लँग्वेज असतो. म्हणजे IBPSची जर पॅटर्न तुम्ही पाहिलं क्लेरिकलचं तर त्या प्रकारे होईल किंवा त्याच्यामध्ये थोडंसं डिफरन्स होईल, पण त्यांनी अजून तो पॅटर्न दिलेला नाही आहे. पण तुम्ही IBPS क्लेरिकलचा पॅटर्न तुम्ही वेबसाईटवरती बघू शकता की इंग्लिश लँग्वेज असते आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग आणि इंग्लिश लँग्वेजचे 30 प्रश्न असतात, न्यूमेरिकल ॲबिलिटी 35 प्रश्न असतात, रिझनिंगचे 35 असतात. म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर ही जो पॅटर्न आहे या पॅटर्नमध्ये आपण जर या चेक केलं त्याच्यामध्ये प्रिलिम्स ही जी IBPS असते त्याच्यामध्ये एक इंग्लिश लँग्वेज, दुसरं न्यूमेरिकल ॲबिलिटी जे हा मॅथ्सचा पेपर असतो आणि तिसरं टेस्ट ऑफ रिझनिंग हे 3 पेपर असतात. आणि इथे तुम्ही बघा क्वेश्चन्स आणि मार्क्स आणि टाईम. त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये 30 प्रश्न असतात, याचे 35 असतात, याचे 35 असतात आणि तुम्ही टोटल बघा इथे 100 क्वेश्चन असतात आणि मार्क्स याच्यामध्ये प्रत्येकाला तसेच मार्क असतात 30, 35, 35 आणि टोटल तुम्हाला इथे ही 60 मिनिटाची परीक्षा असते. हा IBPSचा पॅटर्न असतो. आता ही परीक्षा देत असताना तुम्हाला या परीक्षेमध्ये इंग्लिश 3 पेपर असतात जेव्हा IBPSचा क्लिनिकलचा, पण तुम्ही आता बँक ऑफ बरोडाची ऑफिस असिस्टंटची एक्झाम देत आहे. मग त्याच्यामध्ये जो पॅटर्न त्यांनी दिला होता तो म्हणजे हा पॅटर्न तुम्ही एकच परीक्षा होती पण आता 2 परीक्षा आहेत. तर होऊ शकतं की ते ह्या परीक्षेचा पॅटर्न तुम्हाला देऊ शकतात. आणि मग मुख्य परीक्षेमध्ये हे जे 3 विषय आहेत त्याच्यामध्ये एक जनरल अवेअरनेस विषय ॲड होतो. पण आता तुम्हाला या परीक्षेमध्ये जर तुम्ही परीक्षा पास करायची असेल तर तुम्ही ह्या 4 पेपरचा अभ्यास करून ठेवा. या 4 पेपरचा अभ्यास केला तर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेला विषय तेच असतात. म्हणजे तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी वेगळ्या विषयांची तयारी करायची गरज लागणार नाही. त्यामुळे पूर्व परीक्षेची तयारी जे बँक ऑफ बरोडाने पॅटर्न दिलेला आहे, सिलेबस दिला त्याप्रमाणे करा. तर इंग्लिश लँग्वेजमध्ये काय करणार? इंग्लिशचे कॉम्प्रिहेन्शन, ग्रामेटिकल स्पॉट दी एरर्स, नंतर क्लोज टेस्ट, पॅराग्राफ रिडिंग, त्याच्यावरती खाली प्रश्न, अरेंजमेंट ऑफ सेंटेन्सेस, सिनोनिम्स, नंतर ग्रामेटिकल मिस्टेक्स, आर्टिकल्स ए अँड द याच्यावरती काही प्रश्न. तर अशी प्रश्न तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमध्ये विचारतील आणि त्यांनी म्हटलं होतं की 25 प्रश्न विचारतील. म्हणजे तुम्हाला जवळपास पूर्व परीक्षेमध्ये पण त्याच पद्धतीने घेऊ शकतात. बँकिंग नॉलेजमध्ये जे रेग्युलर बँकिंगमध्ये आपण काम करतो त्या बँकिंगचं नॉलेज कसं आहे, तुम्हाला बँकिंगच्या पॉलिसी काय, RBIच्या पॉलिसीज काय आहेत, नंतर मग ह्याच्यामध्ये तुम्हाला जर काम करत असताना नवीन बँकिंगची पद्धत कशी आहे, कोणत्या बँक मर्जर झालेल्या आहेत, या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. मात्र ज्या वेळेला परीक्षा डिक्लेअर होते, आता परीक्षा तुमची फेब्रुवारी-मार्चला आहे, त्याच्या आधीचं जे 6 महिन्याचं नॉलेज असतं करंटचं त्याच्यावरती अभ्यास जास्त केलं पाहिजे, करंट अफेअर्सवरती. त्यामुळे तुम्हाला तो इथे सुद्धा जनरल अवेअरनेस आणि इकॉनॉमिक्समध्ये इकॉनॉमिक अवेअरनेसमध्ये तो कामाला येईल. म्हणजे बँकेच्या रिलेटेड ह्या इकॉनॉमिक्सचे जे प्रश्न आहेत
किंवा जनरल अवेअरनेसमध्ये स्पोर्ट्स, नंतर इव्हेंट्स, सध्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत 5-6 महिन्यामध्ये कुठले अवॉर्ड्स मिळालेले आहेत, काही नवीन काही इन्व्हेन्शन झालं आहे का, आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल काही प्रश्न विचारू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला एक प्रतियोगिता दर्पण हा जो पुस्तक आहे, प्रतियोगिता दर्पण हा जो मंथली मॅगझिन हिंदीमध्ये येतो आणि इंग्रजीमध्ये येतो. जर तुम्ही आतापासून तो जर तुम्हाला जर कुठे मिळाला तर आधीचे 2-3 एडिशन्स किंवा आता या महिन्यापासून जे नवीन एडिशन्स असतात त्या प्रतियोगिता दर्पणमध्ये तुम्हाला जनरल अवेअरनेस बघायला मिळेल. त्याची तुम्ही तयारी करू शकता. मात्र हे बाकीचे पेपर सेट आहेत ते प्रश्नपत्रिका ज्या असतात, ज्या आलेल्या प्रश्नपत्रिका आर्यन पब्लिकेशनचे जे पुस्तकं असतात, आर्यन पब्लिकेशनची, त्याच्यामध्ये या विषयांची आलेले पेपर सेट असतात. क्लेरिकलचे किंवा RBI असिस्टंटचे पण असतात. RBI असिस्टंट म्हणजे RBI ज्याच्यामध्ये आपल्याकडे जसं ऑफिस असिस्टंट म्हणतो तसं RBIमध्ये असिस्टंट म्हणतात. तर त्या वॅकन्सीचे सुद्धा मटेरियल्स असतात. ते तुम्ही त्या लेवलचे पुस्तकं मटेरियल तुम्ही तयार करू शकता आणि तुम्हाला प्रिपरेशनसाठी ह्याचा कामाला येईल. त्याच्यानंतर रिझनिंग ॲबिलिटीमध्ये तुम्हाला लॉजिकल रिझनिंग पॉवरचे क्वेश्चन्स म्हणजे नंबर सिरीज, नंतर अल्फाबेट सिरीज किंवा तुम्हाला ब्लड रिलेशनचे प्रश्न, नंतर सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न आणि हे कॉम्बिनेशन स्टेटमेंट कॉन्क्लुजन्स ॲझम्पशन्स असे काही प्रश्न तुम्हाला विचारतील. आणि मग ह्या सगळ्या प्रश्नांसाठी तुमची एक प्रॅक्टिस असली पाहिजे. तुम्ही रोज जरी 1 तास पेपर सेटचा सराव केला म्हणजे 10वीला जसा अभ्यास करतो तसा अभ्यास नाही करायचा आहे. पहिलं सिलेबस पूर्ण करायचं, मग पेपर सेट सॉल्व्ह करायचं. इथे पेपर सेट सॉल्व्ह करता करता तुमचं स्पीड चेक करायचं आहे की एक प्रश्नाला साधारण किती वेळ लागतो, 1 मिनिटापेक्षा कमी लागला पाहिजे. अशा पद्धतीची तयारी पाहिजे तुम्हाला. आणि मग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा जो विषय होता याच्यामध्ये जर तुम्ही बघितला प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज, टाईम अँड डिस्टन्स, ॲव्हरेज, सिम्प्लिफिकेशन याच्यावरती काही प्रश्न असतात. आणि ही प्रश्नांची तयारी करत असताना प्रामुख्याने तुम्ही जास्तीत जास्त तुमचं लक्ष असं हवं की स्पीडमध्ये झालं पाहिजे. कारण ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहे. MCQ म्हणजे हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 5 खालती ऑप्शन्स असतात. एक ऑप्शन नन ऑफ दिस असतो. त्यामुळे 4 ऑप्शनपैकी जास्त ऑप्शन तुम्ही नाही सिलेक्ट झाला तर नन ऑफ दिसकडे जातं. आणि म्हणून तुम्हाला या पेपरची तयारी करताना प्रामुख्याने त्या विषयाकडे लक्ष द्यायचं आहे. जसं मी म्हटलं की IBPS क्लेरिकल हा पॅटर्न असतो. कदाचित त्याच्यामध्ये थोडा फेरबदल होईल पण हा पॅटर्न येण्याची शक्यता आहे. त्यानंतर बियॉन्ड रिटन एक्झामिनेशन कॅन्डिडेट्स पास लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. आता हे इम्पॉर्टंट आहे. हे तर तुम्ही जसं ज्या ज्या राज्यातून परीक्षा देत आहे त्या राज्यामध्ये, जसं तुम्ही महाराष्ट्रातून देत आहे तर तुम्हाला मराठी लँग्वेज येणं कंपल्सरी आहे. गुजरातमधून देत आहे तर गुजराती लँग्वेज येणं कंपल्सरी आहे. ही प्रोफिशियन्सी टेस्ट तुम्हाला क्वालिफाईंग टेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला एखादा पॅरेग्राफ देतील, एखादं वाचायला लिहायला सांगतील. ह्या टाईपची जी परीक्षा असते ती प्रत्येक क्लेरिकलला सुद्धा होते. क्लेरिकलला आणि ही जी ऑफिस असिस्टंटच्या पदासाठी ही परीक्षा देणं बंधनकारक आहे. म्हणजे ही क्वालिफाईंग नेचरची आहे. म्हणजे याच्यामध्ये समजा ही 20 मार्काची असेल, 50 मार्काची असेल, 100 मार्काची असेल तर पैकीच्या पैकी मार्क किंवा कट ऑफ मार्क म्हणजे क्वालिफाईंग मार्क जशी 100त 35 मार्क मिळालं मग क्वालिफाय होतो त्या प्रकारची ही परीक्षा असते. मात्र कॉम्पिटिटिव्हला क्वालिफाईंग मार्क 40% धरून चालायचं असतं आपण. कॉम्प्रिहेन्सिव्ह सिलेबस प्रिपरेशन शुड फोकस ऑन स्टँडर्ड बँकिंग टॉपिक्स. म्हणजे आता जे करंट टॉपिक्स आहेत बँकेचे सच्यात हे सिलोगिन, पझल्स, रिझनिंग, डाटा इंटरप्रिटेशन्स अँड अर्थमॅटिक, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग, रीडिंग आणि कॉम्प्रिहेन्शन अँड ग्रामॅटिकल फॉर इंग्लिश. म्हणजे प्रत्येकाचं दिलेलं आहे की तुम्ही डाटा इंटरप्रिटेशन मॅथमॅटिक्समध्ये बघू शकता आणि नंतर अर्थमॅटिक क्वेश्चन्स असतील, क्वांटाचे प्रश्न असतील, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असतील आणि नंतर ह्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन, रीडिंग आणि ह्या टॉपिक्सवरती स्टँडर्ड बँकिंग टॉपिक्सवरती तुम्हाला प्रश्न असतील. त्यामुळे तुम्ही जनरल अवेअरनेस करताना किंवा इकॉनॉमिक अवेअरनेस करताना तुम्ही याच्यावरती जास्त आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. जनरल अवेअरनेस हा जो आहे हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यामध्ये कॅन्डिडेट्स एन्करेज टू फोकस ऑन करंट अफेअर्स. सध्याच्या चालू घडामोडी आहेत त्याच्यावरती स्पेसिफिक इन्फॉर्मेशन रिलेटेड टू बँक ऑफ बरोडा. आता बँक ऑफ बरोडाचे जे तुम्ही साईटवरती गेलात किंवा बँक ऑफ बरोडाची तुम्ही गुगल सर्च केलात तर बँक ऑफ बरोडाची स्थापना कधी झाली, फाउंडर कोण होते, बँक ऑफ बरोडाचे ब्रांचेस किती आहेत, बँक ऑफ बरोडा सध्या प्रॉफिट किती केलं आहे, बँक ऑफ बरोडाचे MD कोण आहेत, बँक ऑफ बरोडाचे डायरेक्टर्सची नावं काय आहेत आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स कोण आहेत, या सर्वांची तुम्हाला माहिती आणि बँक ऑफ बरोडाची एक सुरळीत जी टीम वर्क असतं त्या पद्धतीचे कामं तुम्हाला समजतील आणि ह्या बेसिक गोष्टी असतील जे तुम्हाला डायरेक्टली तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवरती किंवा तुम्ही गुगल सर्च मारला तर तुम्हाला दिसतील. नंतर स्टडी रिसोर्सेस
फ्री ऑफ कॉस्ट डेडिकेटेड प्रिपरेशन मटेरियल्स विल बी प्रोव्हाइडेड थ्रू ई बुक वन्स यू रजिस्टर्ड विथ अस. आता हे तुम्हाला आम्ही व्हॉट्सॲप नंबर देऊ, त्याचे तुम्हाला तुम्ही तुमचं ईमेल, साधिक ईमेल आय डी तुमचा द्या, फोन नंबर तुमचा त्याच्यामध्ये असेलच, तरी पण तुमचा फोन नंबर आणि तुमचा नेम एवढ्यामध्ये तुम्हाला आम्ही ई बुक प्रोव्हाइड करू. तसं प्रिपरेशन मटेरियल झालं की तुम्हाला एक फ्रीमध्ये पेपर प्रॅक्टिससाठी लवकरात लवकर विदिन 15 डेज तुम्हाला एक ईमेल येईल किंवा तुम्हाला ई बुक येईल तुमच्या व्हॉट्सॲप नंबरवरती. आणि तुम्ही हा जो नंबर तुम्ही देणार तर तुम्ही व्हॉट्सॲप नंबर द्या तुमचं, कारण काही लोकांचे व्हॉट्सॲप नंबर वेगळे असतात तर काही लोकांचे सेम असतात. तर त्या नंबरवरती तुम्हाला आम्ही हे सगळं पाठवू, म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये जे मी शॉर्टलिस्टेड केलेलं आहे. तसं तुम्हाला माहिती आहे की बँक ऑफ बरोडामध्ये ह्याच पद्धतीच्या वॅकन्सीज पिऊनच्या वॅकन्सीज 2016 झाल्या होत्या, आता ह्या 2019 होत आहेत. त्यानंतर urgency in preparation. The sources emphasize that students should start studying immediately rather than waiting for further official notification, as high competition means there is no time to waste. आता जर त्यांनी हे डिक्लेअरच केलेलं आहे म्हणून मी लवकरात लवकर ही वेब म्हणजे यूट्यूबवरती हे संपूर्ण डिटेल्स दिलेली आहे. त्यांच्या वेबसाईटवरती जर त्यांनी दिलेलं आहे तर तुम्हाला एकही मिनिट वेस्ट न करता एक सुवर्ण संधी आहे. कारण बँक ऑफ बरोडामध्ये तुम्ही जेव्हा ऑफिस असिस्टंट म्हणून भरती होता, तुम्ही लवकरात 3 वर्षामध्ये तुम्ही क्लेरिकलला येता, क्लेरिकलवरून तुम्ही ऑफिसर स्केल 1ला, मग स्केल 2 मॅनेजर, नंतर सिनियर मॅनेजर अशा चांगल्या पदाला जाऊ शकता. एक चांगली सुवर्ण संधी तुमची वाट बघते. येणाऱ्या काळामध्ये तुमची 30-35 पेक्षा जास्त वर्ष सर्व्हिस याच्यामध्ये तुम्ही करिअर बनवू शकता. आणि ही जी बँक आहे ही याच्यामध्ये ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी खूप फास्ट ट्रॅकवरती असतात. ज्या मुलांनी फॉर्म भरलेले आहेत या फॉर्ममध्ये MBA मुलांनी फॉर्म भरला आहे, BTech मुलांनी फॉर्म भरला आहे, ग्रॅज्युएट्स मुलांनी फॉर्म भरला आहे आणि 10वी पास, 12वी पास, BA, BCom, BSc सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे. मात्र शिक्षण जास्त असलं तर तुमचं सिलेक्शन होईल असं तुम्ही जर गैरसमज तुम्ही करून घेऊ नका. याच्यामध्ये 10वी पास असेल किंवा 12वी पास असेल किंवा किती टक्के असतील, तुम्ही ज्या प्रकारे ह्या पेपरची प्रॅक्टिस कराल, सराव कराल, रोज 1 ते 2 तास तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. कारण तुमचं स्पीड ॲक्युरेसी जर आलं आणि जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन जर चांगलं असेल आणि तुम्ही जर फोकस ठेवून जर नीट तयारी केलीत आणि तुम्हाला जे मी सांगितलं आहे हे बुक्स रेफरन्स दिलेत, तुम्ही आर्यन पब्लिकेशनचं दिलं आहे पेपर सेटसाठी, प्रतियोगिता दर्पणचं नाव सांगितलं आहे तुम्हाला जनरल अवेअरनेससाठी, आणि जे मी तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करेन जेव्हा तुमचं रजिस्टर होईल त्या नंबरवरती त्यावेळेला तुम्हाला हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. पण तोपर्यंत वाट न बघता आणि टाईम न वेस्ट करता तुम्ही याची तयारी कराल आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. मी अशी तुम्हाला विनंती करतो की याची लवकरात लवकर तयारीला सुरुवात करा आणि येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला याचे पेपर सेट सॉल्व्ह करण्याची जेव्हा माझं सिरियल चालू होईल तेव्हा मी नक्कीच या यूट्यूबवरती तुम्ही रजिस्टर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन काहीतरी या संदर्भात परत नवीन जे पुढे पेपर सेट कसे शॉर्ट ट्रिकमध्ये सोडवायचे, इंग्लिश असेल, मॅथ्स असेल, रिजनिंग असेल, जनरल अवेअरनेस असेल, यावरती बरेचसे प्रश्न मी ते शॉर्टकटमध्ये सोडवेन, ते तुम्हाला दिसतील. तर थँक्यू व्हेरी मच. तुम्ही हे संपूर्ण जे तुम्हाला मी दिलेलं आहे हे संपूर्ण एकदा 2दा बघा आणि त्याप्रमाणे प्रिपरेशन चालू करा. थँक्यू व्हेरी मच.